भगूर येथे एकाच जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करणारे आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची कामगिरी. गोपनीय बातमीमार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अलबक्स अली कुरेशी हा पंढरपूर वाळुंज भागात गुन्हा करून पळून गेला आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस टीम छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाली. नाशिक येथून छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार अतिशय अथक परिश्रम करून पंढरपूर वाळुंज परिसरात आरोपिताचा शोध घेतला असता अलबक्स उर्फ अली यास सापळा लावून पकडून त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अलबक्स उर्फ अली अल्ताफ कुरेशी वय 21 वर्ष असे सांगितले. त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्ह्यातील साथीदार आरोपी नामे कैफ उर्फ भुऱ्या जावेद शेख याच्याबाबत माहिती विचारून तो खोडेमळा साईबाबा मंदिरजवळ उपनगर नाशिक येथे सापळा लावून त्यास पकडले असता त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव कैफ उर्फ भुऱ्या जावेद शेख वय 21 वर्ष असे सांगितले. दोन्ही आरोपी यांना गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तरी दोन्ही आरोपी यांना पुढील योग्य त्या कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.